पुढची बातमी पुण्याचीच आहे। प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आलेला आहे। पुण्याच्या धायरी भागात ही घटना घडलेली आहे। धायरीमधल्या श्री ज्वेलर्सवर हा दरोडा टाकण्यात आलेला आहे। दरोडेखोरांनी 20 ते 25 तोळं सोनं या दरोड्यात लांबवलेलं आहे आणि पिस्तूल नकली असल्याचं तपासात उघड झालेलं आहे। पोलिसांनी 3 दरोडेखोरांचा तपास सुरू केला आहे। आपण पाहतोय प्लास्टिकच्या पिस्तुलाचा वापर करून, प्लास्टिकच्या बंदुकीचा वापर करून दरोडेखोरांनी एका ज्वेलर शॉपमध्ये दरोडा टाकलेला आहे आणि या दागिन्यांच्या दुकानात दरोडे टाकून तिघांनी पळ काढलेला आहे।